एनसीपीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे। राष्ट्रवादीचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी हा आक्षेप घेतलाय। सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत। बृजमोहन श्रीवास्तव यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आलेली आहे। 9 जुलै 2026 रोजी दिल्लीतील ARS असोसिएट्स या विधी संस्थेमार्फत पाठवण्यात आलेल्या 7 पानी नोटीसमध्ये संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पक्षाच्या संविधानाच्या विरोधात असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आपल्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्या सोबत आहेत। सीमा, नक्कीच अजित पवार यांच्या निधनानंतर 26 फेब्रुवारी 2026 रोजी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आणि ती निवड प्रक्रिया पार पडत असताना इतर जे महत्त्वाचे पद आहेत त्या पदावरती देखील फेर निवडणूक इतर नेत्यांची झाली। आता या संपूर्ण प्रक्रियेवरती या संबंधित नेत्यांना सुनेत्रा पवार असतील, प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, या 2 ते 3 नेत्यांना जे आहे ते नोटीस बजावण्यात आलेली आहे कायदेशीर प्रक्रियेनुसार। आणि ज्या पद्धतीनं अधिवेशन बोलवण्यात आलं आणि त्या अधिवेशनात सुनेत्रा पवार असतील किंवा इतर नेत्यांची ज्या पद्धतीने निवड झाली ती बेकायदेशीर आहे। पक्षाच्या संविधानाच्या विरोधात, पक्षाच्या घटनेच्या विरोधात ही निवडणूक प्रक्रिया पार पडल्याचं सच्चिदानंद सिंह यांनी असं म्हणत आणि हे गंभीर आरोप करत या नेत्यांना नोटीस जी आहे ती बजावलेली आहे। ज्या पद्धतीनं म्हणजे अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर हंगामी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांनी काम करणं अपेक्षित होतं, त्यांनी ते पदावरती येणं अपेक्षित होतं आणि त्यांनी ते अधिवेशन बोलवणं अपेक्षित होतं। मात्र तशी प्रक्रिया पार पडली नाही। पक्षाच्या घटनेच्या विरोधात प्रक्रिया पार पडल्याने आता या नेत्यांना नोटीस जी आहे ती बजावण्यात आलेली आहे। या नोटीसीला कशा पद्धतीनं पक्ष म्हणून पक्षाच्या वतीनं रिप्लाय दिला जातो, उत्तर दिलं जातं आणि काय स्पष्टीकरण। सीमा, मी थोडंसं तुम्हाला थांबवतोय। आपल्यासोबत राष्ट्रवादी सेनेचे माजी आमदार अमोल मिटकरी आहेत। अमोलजी, आपण बघतोय राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवरच आक्षेप घेण्यात आलेला आहे। नोटीस बजावण्यात आली थेट सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि बृजमोहन श्रीवास्तव यांना नोटीस बजावण्यात आली आहे। सच्चिदानंद सिंह यांनीच आक्षेप नोंदवलेला आहे। कसं बघताय या सगळ्याकडे? खरं तर हे नाव मी आता पहिल्यांदा ऐकतोय। पक्षामध्ये सच्चिदानंद सिंह असा कोणी आहे असं मला, राष्ट्रवादीचे माजी राष्ट्रीय सचिव आहेत ते, माजी राष्ट्रीय सचिव म्हणजे मीच पहिल्यांदा ऐकलंय 8 वर्षात हे नाव। मी आजपर्यंत ऐकलं नाही। मी ते बृजमोहन श्रीवास्तवचं ऐकलंय, बाकी सर्वांचं ऐकलंय। आता अशा एखाद्या माजी व्यक्तीने राष्ट्रीय अध्यक्षांना नोटीस पाठवावी इतकी त्याची काही पात्रता असेल असं मला वाटत नाही। त्या नोटीसीचं कायदेशीर उत्तर द्यायला आमची लीगल टीम सक्षम आहे आणि सर्वानुमते अधिवेशनामध्ये एकमतानं राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा वहिनींची निवड झालेली असल्यामुळं त्याच्या नोटीसीला केराच्या टोपली पलीकडे दुसरं काही असेल असं मला वाटत नाही। पण मला त्याचं तोंड पाहावं वाटेल का हा सच्चिदानंद सिंह नेमका आहे कोण आणि याला इतकं महत्व कशामुळे प्राप्त झालंय। असं कोणीतरी गल्लीबोळातला येईल आणि तो नोटीस देईल, मला असं वाटतं की त्याला काही अर्थ नाही। शेवटी त्या आमच्या पक्षाची एक घटना आहे, त्या घटना दत्त प्रक्रियेतून जाऊनच राष्ट्रीय अध्यक्षांची निवड झाली असल्यामुळं ह्या फक्त काहीतरी दिवस हे काजवे किंवा आता पाऊस पडल्यानंतर भूछत्र्या कुत्र्याप्रमाणे जशा खतावर उगवतात तसं ती अशी ही लोक आहे। अगदी अमोलजी, कुठेतरी पक्षांतर्गतच कुठल्या तरी नेत्यांना त्यांना उठवून बसवलंय असं वाटतंय तुम्हाला? हे दोन्ही बाजूने पाहिलं पाहिजे। आता हा मी तुम्हाला लिटरली सांगतो, मी 10 वर्षापासून पक्षात काम करतोय। हा या नावाचा व्यक्ती हा झोपलेला असेल पण याला कोणीतरी चिमटा घेऊन जागा करून असं सोडलेलं असावं याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून आता ही बातमी G24 तासला मला आत्ताच माहित पडली। पहिल्यांदा माहिती घेऊ देत, मला जर नाव जरी माहित झालं तर मी स्पष्ट नाव चॅनलवर घेईल की अमुक व्यक्तीने याला जागी केलं आणि तू असं कर म्हणजे सुनेत्रा वहिनी थोडेसे डिस्टर्ब होतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये थोडंसं संभ्रमाचं वातावरण तयार होईल। ठीक आहे, तुम्हाला नाव माहित नाही अद्याप तरी, पण तुम्हाला कुणी केलं असं वाटतंय? पहिल्यांदा तर मला बातमीच आता माहित पडली ही। मला सच्चिदानंद सिंह कोण आहे, हा काळा आहे की गोरा आहे तो एकदा पाहू द्या, अगदी म्हणजे मग तो कोणाचा फंटर आहे ते लक्षात येईल ना। अगदी अमोलजी, धन्यवाद, तुम्ही G24 तासशी बोललात त्याबद्दल। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण सुद्धा आहेत। सूरज चव्हाणजी, आपण बघतोय राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप घेण्यात आलाय। माजी राष्ट्रीय सचिव तुमच्या पक्षाचे सच्चिदानंद सिंह यांनी हा आक्षेप घेतलेला आहे आणि नोटीस पाठवलेली आहे अध्यक्षांना। त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल असतील, त्याचबरोबर बृजमोहन श्रीवास्तव यांना सुद्धा नोटीस बजावण्यात आले। काय कसं बघतोय पक्ष याच्याकडे? एक तरी पहिली गोष्ट, त्यांनी नोटीस पाठवल्या कदाचित त्यांना कायदेशीर माहिती नसावी, त्याच्यामुळं अशा पद्धतीची नोटीस पाठवल्या किंवा माध्यमामध्ये प्रसिद्धी भेटावी हा हेतू असू शकतो। कारण राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा वहिनी पवार यांची जी निवड झालेली आहे, पक्षाचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्या कॉन्स्टिट्यूशनच्या आधारावरती ती निवड झालेली आहे।
ही निवड प्रक्रिया राबवत असताना पूर्णपणे व्हिडिओ रेकॉर्डिंग ते आमच्याकडे उपलब्ध आहेत. राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होऊन एकमताने एक दिलाने त्या ठिकाणी वहिनीची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली होती. आता अशा पद्धतीने चॅलेंज करून कुणीतरी माध्यमामध्ये प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करताय का हे पाहावं लागेल. ही निवड पूर्णपणे निवडणूक आयोगाचं जी नियमावली आहे त्याच्या अधीन निवड झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या पदाला कुठलाही धोका नाही. परंतु हे जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी कुणी कारस्थान केलं का ते पाहावं लागेल. अशा चॅलेंजेसनं किंवा अशा याच्याने कुठेही त्याच्यावरती कसलाही परिणाम होणार नाही. वहिनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी आहेत आणि त्या राहतील. अगदी सूरजजी, कटकारस्थान कुणी केलंय का पक्षाला बदनाम करण्यासाठी? तुमचा रोग कुणाकडे आहे? पक्षातल्या लोकांच्याकडे, काही लोकांच्याकडे, की पक्षाच्या बाहेरच्या? याबाबत अधिक माहिती मलाही नाही, परंतु कुणीतरी जाणीवपूर्वक हे केलेलं असं दिसतंय आणि पक्षाचाच अंतर्गतला माणूस चॅलेंज केलेलं. त्याच्याबद्दलची अधिक माहिती आमचे वरिष्ठ नेते घेतील. कारण वहिनी असतील, प्रफुल्ल असतील, हे सर्व आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते. या लोकांबद्दल ज्याने ऑब्जेक्शन घेतले त्याच्याबद्दल कायदेशीर आम्ही सुद्धा त्याला नोटीस पाठवू आणि ज्या पद्धतीने पक्षाची बदनामी केली त्याबद्दल आम्ही सुद्धा तक्रार करू. अगदी धन्यवाद सूरजजी, तुम्ही झी24शी बोललात आणि भूमिका मांडलीत पक्षाची. त्याबद्दल आपल्यासोबत सीमा आडे आपल्या प्रतिनिधी आहेत. सीमा, आपण बघतोय अमोल मिटकरींचा पण सूर असाच होता की कोणीतरी चिमटा काढून यांना आता उठवून बसून नोटीस पाठवायला लावलेली आहे. तर दुसरीकडे सूरज चव्हाण यांचं सुद्धा म्हणणं आहे की नेमका पक्षाला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारच्या कुरापती करण्यात आलेल्या आहेत. सीमा, आपण बघतोय की आता नेमका राष्ट्रवादी पक्ष याला कशा पद्धतीनं कायदेशीर उत्तर देणार ते बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.